टोमॅटो घेतलेला आहे, तेल घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि हळद आणि तिखट घेतलेलं आहे आणि हा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. तर आपली भाजी ही नाही का मशरूमची तयार झालेली आहे. तर बघा खूप मस्त उकळी आलेली आहे. आणि नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही कालची भाजी बघितलीच असाल. तर कशाची बनवली होती, तर काल बनवली होती आपण मूग डाळची भाजी, पत्तागोबीची म्हणतात त्याला. तर आज दुसरं बनवायचं. आणि स्त्रियांना तर प्रश्नच पडत असतो की रोजच्या रोज आपण भाजी काय बनवायची काय नाही नेमकं. तर आज आपण एका मशरूमची भाजी बनवणार आहे. आपण मार्केटमधून फ्रेश विकत आणलेले आहेत मशरूम, आणि ते फ्रेश असल्यामुळे आपण तेव्हाच्या तेव्हाच करावं लागतात ते, नाहीतर आपण खराब होतात. आणि गावामध्ये पण मिळतात, तर गावामध्ये नाही का दुसऱ्या प्रकारे मिळत असतात, तर त्याला आपण टेकोडे म्हणतो. पण याला नाही का शुद्ध भाषेमध्ये आपण नाही का मशरूम म्हणतात. तर कशा प्रकारे केली जाते ती भाजी तर सांगते मी. तर आपण बनवणार आहे मसाला मशरूम. तर साहित्य बघा काय काय. तर बघा आपण नाही का मशरूम नाही का हे पाण्यामध्ये टाकलेले आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे 2 पाण्याने. आणि इकडं आपण कोमट पाणी ठेवलेलं आहे. कोमट पाण्यातही आपण काढायचं असते ते, कारण याचं खूप गंद पाणी जात असते. बघा किती गंद पाणी निघालेलं आहे याच्या. आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि याची साली काढून घ्यायची आणि नंतर चिरून घ्यायचं त्याला. आणि बघा साहित्य काय काय घेतलेलं आहे. तर आपण एका कांदा भाजून घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे, टोमॅटो घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि हळद आणि तिखट घेतलेलं आहे. आणि हा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे आणि धनिया पावडर. तर अशा प्रकारे ही घरगुतीच भाजी आहे. तर घरगुती भाजी कशी बनवतात, तर आपण एका बाहेरच्या मसाल्याचा यूज नाही केला, कारण नाही का काळा मसाला हा घरगुती बनवलेला आहे. तर तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे काळ्या मसाल्याची कशी बनवलेली ते. तर असं आहे, सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आपल्याला. आणि धुवून घेतल्यानंतर नाही का आपण हिला कोमट पाण्यात टाकायचं. आपलं पाणी तापलेलं आहे कोमट, जास्त उकळी पण नाही येऊ द्यायची पाण्याला, कारण जास्त उकडीच्या पाण्यामध्ये टाकलं तर ते अगोदरच चिकट असतात. चिकटलेलं असल्यामुळं ते वेगळेच होतात मग. तर त्यामुळे हलक्याशा पाण्यामध्ये त्याला हे करून घ्यायचं. तर बघा पाणी किती खराब निघालेलं आहे याचं. आणि बघा आपण दुसऱ्या पाण्याने स्वच्छ आणखी धुवून घ्यायचं. तर आपण कोमट पाण्यामध्ये घेतलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलेलंच आहे की साहित्य काय काय घेतलेलं आहे. तर घरगुती मसाला वापरलेला आहे, मार्केटमधला मसाला काही वापरलेला नाही आहे. तर भाजी कशी टेस्ट बनते ते बघा तुम्ही कंप्लीट. तर बघा आपण कोमट पाण्यामध्ये घेतलेलं आहे. तोपर्यंत ते पाणी थंड होऊन जातं, तोपर्यंत आपण मसाला काढून घेतलेला आहे. काढून घ्यायचा तो आपण एका कांदा घेतलेला आहे भाजून, लसूण घेतलेला आहे, आणखी खोबरं घेतलेलं आहे. तर बरेच जण वेगवेगळ्या प्रकारे मसाला वापरू शकतो. कोणी धने भाजून आणि कलमी, वेगवेगळ्या प्रकारे कस्तुरी मेथी सर्व वापरू शकता याच्यामध्ये. तर बघा आपण हे मिक्सरमधून आता काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडंफार जिरं वापरायचं, कारण आपण घरगुती मसाला कसा वापरतो काय बनवतो तर तशी आपण नाही का बाहेर तर खाल्लेलीच असते सर्वांनी मार्केटमध्ये भाजी, हॉटेलमध्ये तर भरपूर जणं खातात. तर पण आपण घरगुती कशी बनवायची, घरगुती फ्रेश भाजी असते आणि घरगुतीच केली पाहिजे नेहमीच. तर बघा आता मिक्सरमधून काढून घ्यायचं केलं होतं. आणि याची साल कशी काढतात ते तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारे याची साल काढून घ्यायची. तर बरेच जण नाही का साल काढत नाही, पण ते त्याचा रंग पण वेगळा येतो आणि चवीला पण वेगळंच लागतात. तर हे सर्व आपले नाही का असे मशरूम असतात, फ्रेश मशरूम. आणि त्याला पूर्ण नाही का साली काढल्यानंतर त्याची कलर पण व्यवस्थित व्हाईट कलरचे दिसतात ते. तर बघा अशा प्रकारे काढून घ्यायचे मशरूम पूर्ण आणि त्याला नाही का मधात कट करायचे. तर सर्व याचे आपण काढून घ्यायचे, हेच करावं लागतं. आणि आपण नाही त्याची साली काढून घेतलेली आहे, साली काढल्यामुळं नाही का ते लालसर झालेले आहे. तर लगेच करावं लागतात ते तेलामध्ये. तर बाजारामध्ये विकत भेटतात, त्याला टेकोडे म्हणतात आणि हे नाही का पॅकिंग राहतात, तर याला मशरूम म्हणतात. तर बघा आपण तेल टाकून घ्यायचं सुरुवातीला.
तर आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण एक मसाला काढून घेतलेला आहे मिक्सरमधून. तर आपण तेल टाकल्यानंतर आपण मसाला टाकायचा. तर आपण तेल टाकलेलं आहे, तर आपण मसाला टाकून घ्यायचा. ते बघा तेलामध्ये सोडलेलं आहे टाकून. तर आपण हॉटेलमधली भाजी नेहमीच खातो, तुम्हाला सांगितलेलं आहे, पण आपण घरगुती मसाला कसा वापरायचा, काय करायचं तर ते सांगायचं. नंतर टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटो जास्त वापरायचं नाही, कारण भाजी पातळ होऊ शकते टोमॅटोने, त्याला पाणी सुटतं टोमॅटोने. मसाला होऊ द्यायचा आहे कडकडीत. नंतर आपण काळा मसाला घेतलेला होता, तो मसाला थोडाफार वापरायचा. नंतर धने वापरायचा, धने मसाला. तर बघा मसाला किती छान होतो आणि सुगंधित वास पण येत आहे. थोडी कोथिंबीर वापरायची आणि नंतर वापरायची थोडी. तर आपण एक मसाला भाजून घेतलेला होता सुरुवातीला, तर आपण जास्त मसाला होऊ नाही द्यायचा, कारण तो अगोदरच काळा झालेला होता, म्हणजे पूर्ण भाजून घेतलेला होता, कारण जळकर भाजी लागते. मसाला छान झालेला आहे. आता नंतर आपल्याला टाकायचं आहे हळद. हळद जास्त फार वापरायची नाही मसाल्यामध्ये. आणि नंतर वापरायचं तिखट. तिखट आपल्या याच्यानुसार वापरायचं, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. तर बघा मध्यम ठेवायचा गॅस. आणि नंतर आपले मशरूम टाकायचे. मशरूम टाकल्यानंतर ते मसाल्यामध्ये व्यवस्थित मी द्यायचं. आणि नंतर पाणी सोडायचं. आपण कोमट पाणी ठेवलेलं होतं सुरुवातीला. कोमट पाणी वापरायचं. नंतर जसं पाहिजे तसं टाकायचं. आणि याला आपण 5 मिनिटं वाफेवरती होऊ द्यायचं. आणि नंतर टाकायची कोथिंबीर आणि नंतर टाकायचं मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं. पाणी थोडंफार आणखी लागेल त्याच्यामध्ये. आणि 5 मिनिटं वाफेवरती होऊ द्यायचं. झाकण ठेवून द्यायचं याच्यावरती. हे अगोदरच नरम असतात, याला जास्त होऊ द्यायची गरज नसते. तर फक्त आपण एक वाफ घेऊन काढून घेऊया हे. तर याच्यावरती झाकण ठेवून घेऊया आपण. आणि व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्ही रोज रेसिपी बघत जा, रोजची रेसिपी असते माझे, आणि कमेंट पण करत जा. आणि बघा किती छान भाजीचा वास येते. तरी पण आलेली आहे भाजीला. तर आपली भाजी ही नाही का मशरूमची तयार झालेली आहे. तर बघा खूप मस्त उकडी आलेली आहे आणि आपण एक वाफ काढून घेतलेली आहे याच्यामधली. आणि आता हे बंद करूया स्लो गॅसवर. आणि भाजी बघा तुम्ही याच्यामध्ये काढते मी प्लेटमध्ये. कुण्याला घट्ट पण बनवते. आणि बघा किती छान भाजी तयार झालेली आहे आपली मशरूमची. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा.
तर तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघायचे असले तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघितल्यावर तुम्हाला समजणार आहे की राधिकाने व्हिडिओ कसे बनवले, काय बनवला आणि कमेंट करत जा नक्की. तर बघा अशी झालेली आहे आपली मशरूमची भाजी तयार. रोजचे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघायला भेटतील. तर रेसिपी चॅनल आहे आणि आपले रेसिपीचे चॅनल चालू केलेले आहेत, तर आपण रेसिपीमधलेच जास्त व्हिडिओ टाकणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तोपर्यंत बाय बाय.